देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांचा सल्ला मानला असता तर काश्मीर आणि तिबेटसारखे प्रश्नच उभे राहिले नसते। हा गौप्यस्फोट आहे काँग्रेसशी संबंधित एका नियतकालिकेमध्ये। काँग्रेस दर्शन या नावाच्या नियतकालिकेत लेखकाच्या नावाशिवाय छापण्यात आलेल्या एका लेखात हा दावा करण्यात आलाय। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे या नियतकालिकेचे संपादक आहेत। ह्या नियतकालिकात सरदार पटेलांना आदरांजली वाहणारा लेख छापण्यात आलाय। काँग्रेस दर्शन आणि संजय निरुपम या प्रकारावर आता उलटसुलट प्रतिक्रिया आणि राजकारणही सुरू झालंय। या निमित्तानं काश्मीरचं सत्य बाहेर आल्याचा खोचक टोला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। सांगलीतल्या बनेवाडीत एका संपूर्ण कुटुंबानं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय। संजय यादव जयश्री यादव ह्या दाम्पत्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे, तर त्यांची मुलगी समृद्धी आणि मुलगा राज्यवर्धन यांचेही मृतदेह सापडलेत। संजय यादव यांचा बेकरीचा व्यवसाय होता। खासगी सावकाराकडून कर्ज त्यांनी घेतलं होतं आणि सावकारीच्या तगाद्याला कंटाळूनच यादव कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त होतोय। फासावर जाण्याआधी मुलांना विष दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। चंद्रपुरात कुपोषणामुळे 4 बछड्यांचा मृत्यू झाल्याचं पुढे आल्यावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीचा शोध घेण्याचं काम सीबीआयकडे सोपवण्याची तयारी केली आहे। काल चंद्रपुरातल्या सावलीच्या जंगलात वाघाच्या 4 बछड्यांचा अन्नाअभावी मृत्यू झाला होता। तेव्हापासून चंद्रपुरातले अधिकारी वाघिणीचा शोध घेतात, पण वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिला त्याला आता 4 महिने उलटलेत। त्याकडे वनविभागाला अजिबातच लक्ष द्यावंसं वाटलं नाही का, असा प्रश्नही आता प्राणी मित्र विचारत आहेत। लिलावात आज कांदा दरात प्रति क्विंटल 200 रुपये भाव वाढलाय। कांद्याची आठवड्याभरापासून घाऊक बाजारात आवक वाढली आहे, त्यामुळे सतत कांद्याच्या दरात घसरण होते। कांद्याचं किमान निर्यात मूल्य कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली। केंद्र आणि राज्य सरकारकडेही लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळणार असून आखाती देशातही कांद्याची निर्यात होणार आहे। दिव्याजवळ कोकण रेल्वेच्या फाटकासमोर मालगाडीचा डबा सुटून पुढे गेल्यानं एक विचित्र अपघात झाला। अपघातात कुणीही जखमी झालेलं नसलं तरीही तब्बल 4 तास कोकण रेल्वेचे अमरनाथ नगर परिषदेच्या प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी 4 मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। रविवारी रात्री टिटवाळ्यातून ह्या चौघांना ताब्यात घेण्यात आलं। हे 4ही आरोपी मोरिवली गावातील रहिवासी असल्यानं गुंजाळ यांची हत्या ही गावातील वादातूनच झाल्याचं स्पष्ट झालंय। टिटवाळा खडवली परिसरात हे 4 जण लपले होते। शुक्रवारी अंबरनाथ मोरिवली इथे बाईकवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारीनं हल्ला चढवत गुंजाळ यांची हत्या केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या नागपुरात शाळेत शिकले त्या सरस्वती विद्यालयानं आपल्या माजी नामवंत विद्यार्थ्यांचा सरस्वती रत्न पुरस्कार देऊन गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सरस्वती विद्यालयातील 1953 ते 1996च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आज जगाच्या पाठीवर नाव कमावलंय अशा विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तब्बल 13 वर्ष लाल फितीचा कारभार आणि 4 वर्ष बांधकामानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाची अद्ययावत अशी इमारत याचं उद्घाटन आता होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं असून नवी इमारत जुन्या इमारती शेजारीच आहे। आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या ताफ्यात एका रोबोचा समावेश होणार आहे। अग्निशमन दलाच्या वार्षिक स्पर्धेत आज ह्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। जर्मन तंत्रज्ञानानं हा रोबोट बनवण्यात आलाय। भारतात आग विझवण्यासाठी पहिल्यांदाच रोबोटचा वापर होत आहे। सिंगापूरमध्ये अशा प्रकारच्या रोबोटचा वापर आग नियंत्रणात आणण्यासाठी केला जातो, तर ऑस्ट्रेलियामध्ये या रोबोटचा आता समावेश करण्यात आलाय।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सगळ्यांसमोर आहे, मात्र महाराज कुशल व्यवस्थापन गुरुही होते. त्यांचा तो पैलू समोर यावा यासाठी शालेय अभ्यासक्रमात तसा बदल करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. ह्या कामी शिक्षण तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं. शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्ष झटत आहेत. एकतर कृष्णा नदीत मिसळत असलेलं नाल्यांचं अशुद्ध पाणी आणि त्याचबरोबर रखडलेलं जलशुद्धीकरण केंद्राचं काम यामुळे अनेक वेळा अशुद्ध पाणी पिण्याची वेळ सांगलीकरांवर येत असते. मात्र ह्याचं सोयच तक ना पालिकेला आहे ना लोकप्रतिनिधींना, असा आरोप स्थानिक करत आहेत. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टीचा दर जळगाव महापालिकेत आहे. इतर करांच्या माध्यमातूनही पालिकेच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पन्न येत असतं, पण तरीही जळगावातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. हे किती दिवस सहन करायचं असा प्रश्न इथले नागरिक विचारताय. इथल्या रस्त्यांची अवस्था लोकप्रतिनिधीही मान्य करतात, पण दुरुस्तीबाबत कोणीही पुढाकार घेत नाही. टोल नाक्यावर वाहन 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबलं तर टोल भरावा लागणार नाही, असा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आणि पुण्याजवळच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील यंत्रणा कामाला लागल्या. वाहन चालकांचा प्रचंड वेळ या टोलवर जायचा, मात्र या आदेशानंतर या टोलवर 3 मिनिटांच्या आत वाहन टोलवरून बाहेर पडतं. इचलकरंजी जवळील कोराचिला इथे बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली आहे. यावेळी बनावट दारू बनवताना 5 जणांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारखान्यातून दारूचे 250 बॉक्स जप्त करण्यात आले असून बनावट दारू, शासनाचे लागणारे लेबल्स आणि सर्व साहित्य असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीडमध्ये खडकी घाट या गावातील जनावरं लाल्या, खुरकत या साथीच्या रोगानं ग्रस्त आहेत. 1,500पेक्षा जास्त जनावरांचा ह्या रोगाची लागण झाल्याचं समजतंय. आठवड्याभरात यामुळे 20 ते 25 जनावरं दगावली आहेत. दुष्काळी परिस्थितीत पोटाला चिमटे काढून जगवलेलं पशुधनही असं डोळ्यांदेखत तडफडत असल्यानं शेतकरी हतबल झालाय. आपण आजवर अनेक प्राण्यांच्या सौंदर्य स्पर्धा बघितल्या असतील, ऐकल्याही असतील, मात्र घोड्यांची सौंदर्य स्पर्धा पाहिली नसेल. मात्र सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात 1-2 नव्हे तर तब्बल 100 घोड्यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. एटदार, रुबाबदार आणि गुणवान घोडे पाहून उपस्थितही आश्चर्यचकित होत होते. या सौंदर्य स्पर्धेत मध्य प्रदेशमधील हकम सिंग यांचा चेतक घोडा पहिला आला. हा घोडा मारवाड बीटचा असून तो पंचकल्याण जातीचा आहे, तर मादींमध्ये सारंगी नावाची घोडी सरस ठरली. संसदेची नवी इमारत बनवण्यात यावी असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटलंय. या संदर्भातला प्रस्ताव त्यांनी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठवलाय. 88 वर्षांची संसदेची ही इमारत जुनी झाली असून जागा कमी पडत असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी म्हटलंय. ही नवी बिल्डिंग कुठे असावी याबाबतचे पर्याय देखील त्यांनी दिलेत. ज्या ठिकाणी पार्लमेंटची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी ही नवी बिल्डिंग बनवण्याचा पर्याय देखील सुचवण्यात आलाय. जगभरातल्या सर्वोत्तम संसदेच्या इमारतींपैकी एक म्हणून ही इमारत ओळखली जाते. मात्र आता या इमारतीऐवजी दुसरी इमारत बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आयसिस या दहशतवादी संघटनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतात पाय पसरण्याचे आयसिसचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. भारतातले मुसलमान आयसिसला चोख उत्तर देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एखादा मुस्लिम तरुण माथेफिरू बनू पाहत असेल तर भारतातील मुसलमान त्याला रोखण्याचं काम करतात आणि असं करणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. दिल्ली क्रिकेट संघटना अर्थात डीडीसीएमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्ली सरकारनं नेमलेल्या समितीनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना क्लीन चिट दिली आहे. डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटली यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केल्याचं एकही प्रकरण ह्या त्रिसदस्यीय चौकशी आयोगाच्या निदर्शनास आलेलं नाहीये. या 247 पानी अहवालात कोटला स्टेडियमची पुनर्रचना करताना कॉर्पोरेट बॉक्सेस बांधणीमध्ये अनियमितता झाल्याचे ताशेरे आयोगानं ओढले. मात्र त्यासाठी जेटली यांना जबाबदार धरण्यात आलेलं नाही. दिल्ली सरकारच्या चौकशी समितीचा अहवाल म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक धक्का आहे. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानं जेटलींवर डीडीसीएमधील कथित घोटाळ्यांसंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 मधील शेवटच्या मन की बात ह्या कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षमरित्या सुरू ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलंय। मन की बात मध्ये मध्य प्रदेशातील सीहोर तालुक्यातल्या भोजपूर गावातल्या वास्तव्यास असलेल्या एका 65 वर्षीय दिलीप सिंह मालवीय या सामान्य कारागिराचे पंतप्रधानांनी आभारही मानले आणि त्याचं कारणही तसंच आहे। दिलीप सिंह मालवीय यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला। गावातील कोणीही त्यांना बांधकामासाठी लागणार सामान दिलं तर ते त्यांना पैसे न घेता शौचालय बांधून देतात आणि आजपर्यंत त्यांनी 100 पेक्षा अधिक शौचालय बांधून दिली आहेत। अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झालाय। हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटजवळ बॉम्बस्फोट झाला। काबूलमध्ये विमानतळाजवळ कारमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता। अफगाणिस्तान सरकारनं बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। लाहोरमध्ये पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीमुळे क्रूरकर्मा दहशतवादी हाफिज सईदनं भारताविरोधात मोठा कट रचण्यासाठी सुरुवात केली आहे। भारताविरोधात हाफिजनं 24 तास सुरू असणारा सायबर सेल बनवलाय। दहशतवादी हल्ल्यावर नजर ठेवणं आणि दुष्प्रचार करणं हा जमात उद दावाच्या 24 तास चालणाऱ्या सायबर सेलचं प्रमुख काम असणार आहे। नेपाळच्या विराटनगरमध्ये पोलिसांनी मधेशी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला। नेपाळमधील नवीन संविधानाचा विरोध करण्यासाठी मधेशी जमले होते। यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला। यात मधेशींचे नेते राजेंद्र महतो जखमी झाले आहेत। रमादीवर इराकी सेनेनं कब्जा केला। अमेरिकेच्या मदतीनं मिळवलेल्या या यशामुळे आयसिसला मोठा धक्का बसलाय। सेना आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल 6 दिवस लढाई सुरू होती। सिरियातील विद्रोही दल जैश अल इस्लामच्या लीडरच्या मृत्यूनंतर नवा लीडर इसाम समोर आलाय। आपण आपल्या उद्देशावर कायम राहू आणि त्यासाठी काम करत राहू असं म्हटलं आहे। रशियानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लीडर अल्लाह औश ह्याचा मृत्यू झाला होता। इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना एक इमर्जन्सी बैठक बोलावत उत्तर इंग्लंडमधील पूर परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी सेनेची मदत घेणार असल्याचा निर्णय घेतलाय। अनेक ठिकाणी आता पुराचा प्रभाव कमी होत असून अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। युरोपनंतर आता अमेरिकेतही वादळानं मोठी हानी केली आहे। टेक्सासच्या डलासमध्ये आलेल्या वादळानं 11 लोकांचा बळी घेतलाय। तब्बल 600 घरांचं या वादळात नुकसान झालंय। हवामान खात्यानं न्यू मेक्सिको, टेक्सास आणि कान्सासमध्ये अलर्ट घोषित केलाय। अमेरिकेच्या लॉस एंजेलिस जंगलात लागलेल्या आगीचं रौद्ररूप दाखल झालंय। ही आग आता तब्बल 1200 एकरच्या भागात पसरली। इथला हायवे 101 बंद करण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहेत। आगीमुळे तेल, गॅस आणि विजेचा तारांनाही मोठा धोका निर्माण झालाय। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। येत्या काही दिवसातच 2 ते 3-4 इंच बर्फ पडणार असल्याचं अनुमान हवामान खात्यानं वर्तवल्यानं प्रशासनाकडून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।